नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। वेतन जे आहे तुम्हाला या ठिकाणी 17,000 रुपये ते 75,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 112 जागांची वॅकन्सी आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 10/6/2025 पर्यंत या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक करता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशा नोकरी संदर्भातील नवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद सोलापूर यांच्या मार्फत जॉबचे नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे विशेषज्ञ या पदासाठी निघालेली आहे। त्यामध्ये या ठिकाणी सर्जन पदासाठी एक वॅकन्सी आहे। MS जनरल सर्जरी किंवा DNB झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर फिजिशियन IPS साठी एक वॅकन्सी आहे। MD मेडिसिन किंवा DNB झालेलं असेल तर या पदासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर फिजिशियन या पदासाठी एक वॅकन्सी आहे। MD मेडिसिन किंवा DNB झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर फिजिशियन MPHCE साठी देखील सेम क्वालिफिकेशन या ठिकाणी आहे। त्यानंतर सायकॅट्रिस्ट NHMNHP साठी एक वॅकन्सी आहे। MD सायकॅट्री किंवा DPM किंवा DNB झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर ऑर्थोपॅडिक्स IPHS साठी एक वॅकन्सी आहे। MS ऑर्थो किंवा D ऑर्थो झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। या सर्व पदांसाठी 70 वर्षाची वयमर्यादा आहे। 75,000 रुपये वेतन दिलं जाईल। एकूण 6 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। जॉब लोकेशन आपण त्या पदाच्या समोर या ठिकाणी बघू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे वैद्यकीय अधिकारी MBBS पदासाठी। या ठिकाणी एकूण MBBS या पदासाठी 9 वॅकन्सीज निघालेल्या आहेत। MBBS झालेलं असेल, सोबत व्हॅलिड काउन्सिल रजिस्ट्रेशन असेल तर 70 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। 60,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे वैद्यकीय अधिकारी RBSK पदासाठी। एकूण 3 वॅकन्सीज या पदासाठी आहे। BAMS तुमचं झालेलं असेल किंवा BUMS झालेलं असेल, व्हॅलिड काउन्सिल रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। 43 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। 28,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला देण्यात येणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ऑडिओलॉजिस्ट या पदासाठी। एकूण 2 वॅकन्सीज आहेत। त्या ठिकाणी या पदासाठी DIC आणि NPPCD साठी एक अशा 2 वॅकन्सी आहे। डिग्री तुमच्याकडे असेल ऑडिओलॉजीसाठी विथ व्हॅलिड काउन्सिल रजिस्ट्रेशन सोबत तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 25,000 रुपये वेतन तुम्हाला दरमहा देण्यात येईल। त्यानंतर श्रवणक्षम प्रशिक्षक या पदासाठी म्हणजेच पेडियाट्रिक हिअरिंग इन्स्ट्रक्टर या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। ग्रॅज्युएट डिग्री तुमच्याकडे असेल, रिलेव्हंट कोर्स झालेला असेल, व्हॅलिड काउन्सिल रजिस्ट्रेशन असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 25,000 रुपये दरमहा वेतन या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्यानंतर मनोविकृती नर्स या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। GNM तुमचं झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल, सोबत सर्टिफिकेट असेल सायकॅट्रीमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। व्हॅलिड काउन्सिल रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे। या 3ही पदांसाठी तुम्हाला वयमर्यादा जी आहे राखीवसाठी 38 वर्ष आणि राखीवसाठी 43 वर्षाची कमाल वयमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर स्टाफ नर्स IPHS साठी 7 वॅकन्सी या ठिकाणी आहे। स्टाफ नर्स NPCDCS साठी एक वॅकन्सी आहे। स्टाफ नर्स NCD साठी 2 वॅकन्सी आहे। स्टाफ नर्स PHC साठी या ठिकाणी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। स्टाफ नर्स सुमनसाठी 3 वॅकन्सी आहे। स्टाफ नर्स L3 साठी एक वॅकन्सी आहे। त्यानंतर स्टाफ नर्स L2 साठी 7 वॅकन्सी आहे। स्टाफ नर्स MPNCD साठी 2 वॅकन्सी आहे। LHUPSC साठी एक वॅकन्सी आहे। स्टाफ नर्स DIC साठी एक वॅकन्सी आहे। स्टाफ नर्स SNCU साठी 2 वॅकन्सी आहे। स्टाफ नर्स KMC साठी 2 वॅकन्सी आहे। स्टाफ नर्स NBSU साठी 3 वॅकन्सी आहे। स्टाफ नर्स ICU आणि HDU साठी 3 वॅकन्सी आहे। अशा एकूण या ठिकाणी आरोग्य परिचारिकासाठी वॅकन्सीज आहेत। त्यासाठी शैक्षणिक अर्थ जे आहे GNM तुमचं झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल किंवा MSc नर्सिंग झालेलं असेल, व्हॅलिड NMC रजिस्ट्रेशन असेल तर 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। एकूण 36 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। त्यामध्ये वयमर्यादा जी आहे तुम्हाला राखीवसाठी 38 वर्ष आणि राखीवसाठी 43 वर्षाची कमाल वयमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर आरोग्य सेवक या पदासाठी ANM SC साठी 11,
ANM RCSसाठी एक, ANM RBSKसाठी 4 वॅकन्सी आहे. ANM कोर्स झालेला असेल सोबत व्हॅलिड MNC रजिस्ट्रेशन असेल तर या ठिकाणी 18,000 रुपये वेतन तुम्हाला देण्यात येईल. एकूण 16 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. त्यानंतर औषध निर्माता या पदासाठी 43 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे. D फार्म झालेलं असेल किंवा B फार्म झालेलं असेल, व्हॅलिड काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असेल तर 17,000 रुपये वेतन तुम्हाला देण्यात येईल. त्यानंतर डेंटल हायजिनिस्ट NOHP आणि ऑडोमेट्रिक असिस्टंट NPPCDसाठी या ठिकाणी 2 आणि 1 अशा वॅकन्सीज आहेत. डिप्लोमा इन ओरल हायजिनिस्ट झालेलं असेल सोबत काउन्सिल रजिस्ट्रेशन असेल किंवा या ठिकाणी डिप्लोमा इन ऑडिओलॉजी झालेलं असेल, काउन्सिल रजिस्ट्रेशन असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 17,000 रुपये वेतन दिलं जाईल. 3 वॅकन्सी एकूण या ठिकाणी आहे. 43 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे वैद्यकीय अधिकारी MBBS किंवा BAMS या पदासाठी 3 वॅकन्सी या ठिकाणी आहे. MBBS तुमचं झालेलं असेल किंवा BAMS झालेलं असेल, काउन्सिल रजिस्ट्रेशन असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 3 वॅकन्सीचे कोणत्या ठिकाणी आहे. MBBSसाठी तुम्हाला 60,000 आणि BAMSसाठी 25,000 प्लस PBI 15,000 रुपये इतके दरमहा वेतन जे आहे या ठिकाणी देण्यात येईल. आरोग्य अधिपरिचारिका या पदासाठी 13 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. स्टाफ नर्स या पदासाठी GNM झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल, व्हॅलिड NMC काउन्सिल रजिस्ट्रेशन असेल तर 13 वॅकन्सी या ठिकाणी आहे. 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे MPW पुरुष पदासाठी 14 वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहेत. 12वी सायन्स तुमचं झालेलं असेल, सेमी मेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स झालेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता किंवा तुमचं सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स झालेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. तर 18,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. 14 वॅकन्सीचे कोणत्या ठिकाणी आहेत. या सर्व पदांसाठी तुम्हाला वयोमर्यादा जी आहे खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षापर्यंतचे आहे. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी MBBS या पदासाठी 4 वॅकन्सी आहे. MBBSची डिग्री असेल, व्हॅलिड रजिस्ट्रेशन असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 70 वर्षाची वयोमर्यादा आहे. 60,000 रुपये वेतन दिलं जाईल. 4 वॅकन्सीचे पुन्हा ठिकाणी निघालेले आहेत. तर या ठिकाणी अर्ज जे आहेत 2/6/2025 पासून सुरू होतील आणि 10/6/2025 पर्यंत तुम्ही सुट्टीचे दिवस वगळून या ठिकाणी अर्ज जे आहेत सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत अर्ज जे आहेत सबमिट करायचे आहेत. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत जमा करायचे. फीस पेमेंट जे आहे खुल्या प्रवर्गासाठी 100 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये आणि खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये ठिकाणी आहे. डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून फीस पेमेंट करायचे आहे. डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी सोलापूर यांच्या नावाने DD म्हणजेच डिमांड ड्राफ्ट जो आहे तुम्हाला या ठिकाणी बनवायचा आहे. ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा. तर भेटू मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.